कथा क्रमांक 42. इतरांचाही विचार करा. एकदा माझ्या आत्याने मला तिच्या महिला मंडळात एका कार्यक्रमाची अध्यक्षा म्हणून नेले. कधीकधी समोरच्या श्रोत्यांना आपण कोणत्या विषयावर बोललं तर त्यात रस वाटेल हे मला समजत नाही. त्यामुळे जराशी पंचाईत होते. संयोजकांमध्ये एकमेकांच्यात काहीतरी गैरसमजामुळे वेळेच्या बाबतीत थोडी गडबड झाली होती. त्यामुळे त्यांनी कार्यक्रम जिथे होता त्या हॉलला लागून असलेल्या खोलीत मला बसवलं होतं. तिथे बसून आजूबाजूच्या इतरांचं निरीक्षण करण्यावाचून मला दुसरं काहीच काम नव्हतं. नाहीतरी एखादं पुस्तक घेऊन वाचत बसण्यापेक्षा लोकांच्या वागण्याचं निरीक्षण करणं किती मजेशीर असतं. हे महिला मंडळ बंगलोरच्या उच्चभ्रू वस्तीत आहे. त्या मंडळाचा समाजात चांगला नावलौकिक आहे. त्याच्या सर्व सभासद महिला उच्च मध्यमवर्गीय गटातील असून त्यांनी भरपूर प्रवास केलेला आहे. आयुष्यात चांगल्या स्थिरस्थावर झालेल्या आहेत. त्या सर्वांची आपापसात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होती. सिल्कच्या साड्यांचा सेल, गावात चालू असलेला नवा इंग्रजी चित्रपट इत्यादी इत्यादी. माझी आत्या आपल्या मैत्रिणींशी शांताशी बोलत होती. दोघी संभाषणात गर्क होऊन गेल्या होत्या. माझ्या आत्याचा आवाज चांगला खणखणीत होता. त्यामुळे मी त्यांच्यापासून बरीच लांब बसले असूनसुद्धा मला त्यांचं संभाषण नीट ऐकू येत होतं. पण तुझ्या सुनेचं हे चुकलंच. माझ्या आत्यानं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या थाटात निर्णय देऊन टाकला. आपला निर्णय अगदी 100% बरोबर असल्याची तिची खात्रीच होती. तरी पण तिनं मला त्या संभाषणात ओढलं, माझं मत जाणून घेण्यासाठी. जरा विचार कर, तिनं तरी असं वागणं योग्य आहे का? पण ती म्हणजे कोण? शांताची सून रश्मी. तिला सुखासीन आयुष्य जगायचं असतं. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या की कुठेतरी खूप लांबच्या ठिकाणी जाऊन आराम करावा अशी तिची इच्छा असते. माझ्या चेहऱ्यावरचे गोंधळल्याचे भाव पाहून माझ्या आत्यानं मला सगळं नीट समजावून सांगायचं ठरवलं. रश्मीच्या सासरची माणसं म्हणजे या शांताच्या घरचे लोक चांगले श्रीमंत आहेत. पण ते कष्ट करून मेहनतीच्या जोरावर श्रीमंत झाले आहेत. ही रश्मी अगदी बेताच्या परिस्थितीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि तिनं हा पैसा स्वतः मिळवला नसला तरी तो तिला उडवायला आवडतो. तिला दर महिन्याला नवे कपडे घ्यायचे असतात. नवरा घरी आला की लगेच त्याच्याबरोबर सिनेमाला नाहीतर कुठेतरी बाहेर जायचं असतं. सकाळीसुद्धा ती खूप उशिरा उठते. तक्रारींची यादी संपत नव्हती. मला ते ऐकताच माझ्या आतेबहिणीची, याच आत्याची मुलगी राधिका हिची आठवण आली. राधिकाचंही लग्न एका सधन घरातील उद्योगपती कुटुंबातील मुलाशी झालं होतं. राधिका लग्नाआधी एका शाळेत शिक्षिका होती व तिला कामाची चांगलीच सवय होती. तिच्या लग्नानंतर एकदा ती आमच्या घरी मला भेटायला आली होती. तिला पाहून माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ती एखाद्या फुग्याप्रमाणे फुगली होती. तिच्या अंगावर महागडी साडी होती, भरपूर दागिने होते. राधिकाने मला तिचा नेहमीचा दिनक्रम सांगितला. मी रोज सकाळी 9च्या सुमारास उठते. इतकं उशिरा का? अगं, घरात इतके नोकरचाकर आहेत, सगळं काम तेच करतात, मग मी उगाच कशाला लवकर उठू? मी लग्नाआधी पुष्कळ कष्टाची कामं केली आहेत. महेश त्याच्या कामात गर्क असतो, त्यामुळे तो ऑफिसातून घरी येईपर्यंत मी त्याची वाट पाहत बसून असते. तो घरी आला की मला सिनेमाला नाहीतर फिरायला जावंसं वाटतंच. मी फारसं जग हिंडलेली नाही आहे. वर्षभर दोघा मुलांना सांभाळायचं म्हणजे चांगलंच थकायला होतं. म्हणून मी महेशला सांगूनच टाकलंय, दरवर्षी आपण कुठेतरी परदेशात सुट्टीला जायचं. मग नेपाळ असो नाहीतर श्रीलंका, पण शाळांना सुट्टी लागली की परदेशी जायचंच. राधिकाचं त्यावेळचं ते बोलणं मला आत्ता आठवलं व मी माझ्या आत्याला म्हणाले, खरंच राधिका कशी आहे? ती बरी आहे बिचारी. तिची सासू फार कटकटी आहे. ती प्रत्येक बाबतीत बोलते. खरं तर आमच्या राधिकासारखी सून मिळाली म्हणजे ती किती नशीबवान आहे बघा. तिला या रश्मीसारखी सून मिळाली असती ना, म्हणजे मग माझ्या मुलीची किंमत कळली असती. ते ऐकून मला अस्वस्थ वाटलं. या वयानं इतक्या मोठ्या स्त्रिया, चांगल्या शिकलेल्या सवरलेल्या, पण इथे शाळकरी मुलांसारख्या वागत होत्या. आपली मुलगी जे काही वागेल ते सगळं बरोबर,
पण तसंच जर सून वागली तर ते मात्र चूक. एक आपली मुलगी आणि दुसरी सून म्हटल्यावर लगेच दोघींना वेगवेगळ्या मापानं मोजायचं ही कुठली रीत? आज जमलेल्या महिलांपुढे कोणत्या विषयावर बोलायचं हा प्रश्न मला आत्तापर्यंत पडला होता. पण तो आता चुटकीसरशी सुटला. सारं काही स्पष्ट झालं. माझा विषय ठरला. दुसऱ्याचाही जरा विचार करा. आपण आयुष्यात फार काही मिळवलं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याचा विचार करणं हा फार मोठा गुण आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये.